नमस्कार. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये विविध कामांना हिरवा कंदील. मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयावरती चर्चा करण्यात आली आणि त्यामध्ये प्रामुख्याने शहराच्या पायाभूत सुविधा, गटार, नाले, विकास कामांना गती देण्यात आली असून उद्योग लेखा परीक्षण यावरती चर्चा करण्यात आली. याच ठिकाणी हा प्रकल्प असावा जेणेकरून तिथून एकत्रित करून ती वीज निर्मिती करता येईल असंही सांगण्यात आलं, परंतु ती कशा पद्धतीने करता येईल तातडीने त्यावर चर्चा करण्यापेक्षा पुढील बैठकीत ती चर्चा करण्यात यावी, सविस्तर चर्चा होईल असंही अशोक पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं. आणि दुसरा विषय आहे की महानगरपालिकेने ज्या आता 91 शाळा आहेत त्या शाळांमध्ये आता इंग्लिश मीडियम सुद्धा सुरू केलेलं आहे आणि या शाळांमध्ये प्रयोग शाळा असावी. मग ते कुठल्या शाळांमध्ये असावी आणि त्या प्रयोगशाळांमध्ये कोणकोणती उपकरणं असावी या संदर्भातला सुद्धा एक विषय चर्चेला आलेला होता. तो प्रस्ताव होता, परंतु शिक्षण अधिकाऱ्यांना तो प्रस्ताव व्यवस्थित मांडता न आल्यामुळे तो प्रस्ताव आहे तो पुढील बैठकीत घेण्यात येणार असल्याचे अशोक पाटील यांनी सांगितले. स्थायी समितीची बैठक पार पडली. याच्यामध्ये नवी मुंबई शहरामध्ये लेखा परीक्षणाच्या बाबतीमध्ये आपण आज अहवाल या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या लेखा परीक्षणाच्या अधिकाऱ्यांकडून आलेला होता, परंतु त्याच्यामध्ये नवी मुंबई शहरामध्ये अनेक असे आपण या ठिकाणी काम महापालिकेच्या माध्यमातून विविध शहराच्या चांगल्या गोष्टी या ठिकाणी म्हणजे नियोजित शहर म्हटलं जातं त्या पद्धतीनं अनेक कामं आपण महत्वपूर्ण अशी घेतलेले आहेत आणि ते झालेल्या कामाच्या पूर्ण म्हणजे काम करतेवेळी काम अगोदर निविदा आपण मागवतो आणि त्याच्यानंतर काम पूर्ण कंप्लीट होतं त्याचा पूर्ण लेखाजोखा आज या ठिकाणी विषय आलेला होता. थर्ड पार्टी ऑडिट असेल, कन्सल असेल, या सर्व गोष्टीचा अहवाल घेते वेळी आपण त्याची माहिती घेतोय का, कशा पद्धतीने घेतोय, ते काम कम्प्लिशन झालंय का, क्वालिटीचं झालंय का, या सर्व गोष्टीमध्ये आज ओवापोह या ठिकाणी अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे. आणि खरं पाहिलं तर सविस्तर माहिती या ठिकाणी पुढील सभेमध्ये प्रत्येक इत्थंभूत माहिती देण्यात यावी अधिकाऱ्यांच्या लेखा परीक्षेच्या माध्यमातून या सर्व सदस्यांना आणि नवी मुंबई शहरातल्या नागरिकांना समजली पाहिजे अशा दृष्टीने सूचना करण्यात आली. ठिकाणी सदस्यांच्या मागणीनुसार खरोखर त्या ठिकाणी जर 1 कोटीच्या आतमध्ये जर कामं असतील आणि खरं पाहिलं तर अतिशय महत्वाची कामं असतील, म्हणजे उदाहरणार्थ एखादा नाला जर कमजोर झाला असेल आणि एखाद्या सदस्यांनी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी मागणी केली असेल आणि त्या निदर्शनात आणून दिलं असेल तर कुठल्या एखाद्या ऑडिटर किंवा थर्ड पार्टी नेमण्यापेक्षा आपण ते काम महापालिकेने तात्काळ करावं आणि त्या कामाची पाहणी करून गरज नक्कीच या गरज आहे का याची सुद्धा खात्री करून पुढील सर्व या कामांच्या संदर्भामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि 1 कोटीच्या वरती जी कामं असतील त्या गोष्टीमध्ये थर्ड पार्टी ऑडिट होणं किंवा कन्सल नेमणं हे महत्वाचं आहे. या ठिकाणी आपल्याला माहित आहे की शासनाच्या माध्यमातून प्रत्येक वेळेला GR हा निघत असतो आणि यावेळेला सुद्धा 2025 मध्ये शासनाने GR केलेला आहे, परंतु GR हा महापालिकेने सुद्धा त्या GRचा आधार पूर्णपणे GR पूर्ण या महापालिकेच्या माध्यमातून आदेश पाळून महापालिकेने सुद्धा काही या ठिकाणी धोरण तयार करावं आणि काही महापालिकेच्या म्हणजे आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून एक अतिशय ज्या गोष्टी होणार गरजेच्या आहेत त्या निर्णय आपण या ठिकाणी महापालिका ठरवू शकते, त्या ज्याच्या अधीन राहून हे सुद्धा आपण धोरण ठरवू शकतो महापालिका. त्यामुळं या ज्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी महापालिका हे धोरण आपण ठरवून वेगळे नियम आपण करू शकतो. कसं आहे या ठिकाणी लेखा परीक्षणाच्या बाबतीमध्ये पूर्णपणे सर्व माहिती त्या ठिकाणी लेखा परीक्षणाची जी असते ती या ठिकाणी कर्मचारी कमी असल्यामुळे आपल्याला त्यांना या कामामध्ये मदत व्हावी आणि या दृष्टिकोनातून अधिक कामाला लवकरात लवकर गती येण्याकरता वेळेत काम पूर्ण होण्याकरता जे आपल्या ह्या नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी सेवानिवृत्त झालेले आहेत त्या अधिकाऱ्यांकडून त्यांची मदत घेऊन आपण त्यांना नियुक्ती करावी असा या ठिकाणी आम्ही या पालिकेच्या माध्यमातून सदस्यांच्या माध्यमातून सूचना केलेल्या आहेत. कारण त्यांच्या या अहवालानुसार असं निदर्शनात आलं की
आपण इतर महापालिकेचे किंवा इतर शासकीय आपण कर्मचारी सेवानिवृत्त झालेले घेऊ शकतो, परंतु आमच्या सर्व सदस्यांची मागणी आणि आमची मागणी आहे की महापालिकेच्या ज्या सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचे म्हणून पहिलं काम त्यांना प्राधान्य द्यावं. त्याच्यानंतर जर समजा महापालिकेचे काही अधिकारी तेवढे आपल्याला जेवढे आवश्यक आहेत तेवढे जर नाही मिळाले तर आपण इतर अधिकाऱ्यांचा विचार करावा. खरं पाहिलं तर शिक्षण आणि आरोग्य या संदर्भामध्ये आपल्याला माहित आहे की महापालिका आणि आदरणीय गणेश नाईक साहेबांचं धोरणच आहे की या नवी मुंबई शहरामधील असणाऱ्या नागरिकांकरता शिक्षणाचं सुविधा ही अतिशय चांगल्या पद्धतीनं दर्जेदार मिळालं पाहिजे आणि मिळालंच पाहिजे. या संदर्भामध्ये सभागृह सुद्धा आणि लोकप्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी आग्रही असतात. त्याचबरोबर आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या उपाययोजना किंवा त्यांच्या संदर्भामध्ये सगळ्या नियोजन चांगल्या पद्धतीने असावं, प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहावं या संदर्भात सुद्धा आपण आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या माध्यमातून महापालिका धोरण ठरवतो. परंतु या ठिकाणी प्रयोगशाळेच्या साहित्य संदर्भामध्ये विषय आला असता या विषयाला आमच्या सर्व सदस्यांची मागणी होती की खरं पाहिलं तर आपण ही प्रयोगशाळा आपण करणार आहोत, आमचं यामध्ये दुमत नाही, परंतु या उपकरणे आपण जे प्रयोगशाळेमध्ये घेणार आहेत ते कोणत्या पद्धतीचे असणार आणि कशा पद्धतीनं ती उपकरणे आपण घेणार आहोत आणि कोणत्या शाळेमध्ये आपण ती उपकरणे प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकरता त्याचं नियोजन केलेलं आहे याची सविस्तर माहिती या ठिकाणी आज सादर नाही करता आली शिक्षण अधिकाऱ्यांना. त्यामुळं ते स्वतः पुढील मीटिंग मध्ये सर्व माहितीसह सादर करण्याकरता त्यांना हा विषय सांगितलेला आहे आणि त्यामुळे विषय आम्ही स्थगित ठेवला. आणि आज शिक्षण आपल्याला माहित आहे की ज्या वेळेला हा उपक्रमाचा विषय आल्यानंतर त्यांना पूर्णपणे त्यांच्या माहितीसह आज येणं फार गरजेचं होतं, परंतु त्यांनी तसं केलं नाही. परंतु सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी भविष्यामध्ये कोणताही अतिशय महत्वाचा विषय असो किंवा आपले जे विषय असतील त्या विषयानुसार सविस्तर माहितीसह आपण या ठिकाणी मीटिंग या आपल्या सभेला सादर करावा असं या ठिकाणी सूचना करण्यात आली. खरं पाहिलं तर आपल्याला माहित आहे की CRS फंडातून आणि महापालिकेच्या फंडातून आणि त्या ठिकाणी जो प्लॅन्ट बसवलेला जो घनकचऱ्याचा सेंद्रिय घनकचरा व सांडपाणी सामग्री यांच्या वापराकरता आपण एक 5 टनाचं बायोगॅस आपण त्या ठिकाणी प्लॅन्ट बसवलेला होता आणि 300 युनिट क्षमतेचं वीज निर्मिती त्या ठिकाणी होणार आहे. परंतु या ठिकाणी महापालिकेने जरी प्लॅन्ट त्या ठिकाणी तयार केला असला तरी 5 टन आपण जर तो घनकचरा आपण या ठिकाणी तुर्ब्याला जर आपल्या मेन ठिकाणी आणला तर तो खर्च किती आणि त्या ठिकाणी आपण 5 टनाचा जो खर्च करतो तो किती याचा तफावत आपण माहिती पूर्णपणे सादर येणाऱ्या सभेला करावी आणि सविस्तर जर या ठिकाणी जर आपण 5 टन घनकचरा इकडे आणून आपल्या मेन डम्पिंगला जर आणला तर खर्च जर कमी होत असेल तर आपण जास्त खर्च कशासाठी करावा हा विषय या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे हा देखील सविस्तर माहितीसाठी आपल्याला पुढील येणाऱ्या सभेमध्ये हा विषय सादर करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहे. या ठिकाणी आपल्याला माहित आहे की 50% शिडको आणि 50% महानगरपालिका यांच्या माध्यमातून घनसोली ते ऐरोली हा जो ब्रिज आपण बांधतोय आतापर्यंत आपण कामकाज चालू झालेलं आहे. चांगल्या पद्धतीने महापालिकेनं त्या ठिकाणी नियंत्रणामध्ये कामकाज होत आहे ब्रिजचं, परंतु सिडकोनी अद्याप 1 रुपया देखील दिलेला नाही, परंतु देणार आहे असं या ठिकाणी आज अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं. परंतु आम्ही महापालिकेच्या माध्यमातून सर्व सदस्यांच्या वतीने 50% जी रक्कम आहे ती लवकरात लवकर जशी काम होतं त्या पद्धतीने आपण जमा करण्याकरता पत्रव्यवहार करून ते जमा करण्यात यावी अशी सूचना देण्यात आली.